पेबल्स मराठी। 4 मित्र। एका सुंदर घनदाट जंगलात 4 मित्र राहत होते। एक हरण, एक कासव, एक कावळा आणि एक उंदीर। ते नेहमी जास्तीत जास्त वेळ एकत्र असत। एका छान आंब्याच्या झाडाखाली ते एकत्र भेटत। नेहमीप्रमाणे ते सगळे आंब्याच्या झाडाखाली जमा झाले, पण हरणाचा मात्र पत्ताच नव्हता। सगळे मित्र चिंतेत पडले। कासवाने कावळ्याला हरणाचा शोध घ्यायला सांगितलं। त्याप्रमाणे कावळा हरणाच्या शोधात निघाला। कावळ्याने सगळीकडे खूप शोध घेतला। इतक्यात त्याला दिसलं की हरण एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलं होतं आणि मदतीकरता ओरडत होतं। हरणाला जाळ्यात अडकलेलं पाहून कावळ्याला धक्काच बसला। त्यांनी परत जाऊन लगेच आपल्या मित्रांना सांगितलं। जाळं तोडायला त्यांनी आपल्या मित्राला म्हणजे उंदराला पाठवायचं ठरवलं। कावळ्याने उंदराला आपल्या पाठीवर बसवून हरणाजवळ नेलं आणि कासव हळूहळू त्यांच्या मागे चालत गेलं। उंदरानं भराभर आपल्या दातांनी जाळं कुरतडायला सुरुवात केली आणि लवकरच हरण जाळ्यातून मुक्त झालं। आणि त्याच वेळी तिथे एक शिकारी आला। त्याला पाहून क्षणात कावळा एका फांदीवर जाऊन बसला। उंदीर एका झाडामागे लपला आणि हरण दूर पळून गेलं। पण कासव मात्र हळूहळू चालत राहिलं आणि शिकाऱ्याच्या तावडीत सापडलं। शिकाऱ्याने कासवाला जाळ्यात बांधून घेतलं। आता आपल्या मित्राला वाचवण्यासाठी हरणाला एक उपाय सुचला। हरण पुढे धावत गेलं आणि शिकाऱ्याच्या वाटेवर उभं राहिलं। शिकाऱ्याने हरणाला पाहिलं आणि जाळ्याची पिशवी खाली टाकून तो हरणाला पकडायला त्याच्या मागे धावला। त्याच वेळीस उंदरानं जाळ्याची पिशवी तोडून कासवाला बाहेर काढलं। हरणाने शिकाऱ्याला झुलवत खूप लांब वर नेलं। शेवटी ते पळून गेलं। शिकारी हात हलवत परतला। येऊन बघतो तर काय, कासव सुद्धा पळून गेलेलं। शेवटी ते 4 मित्र पुन्हा हसत खेळत मज्जेत राहू लागले। एकजुटीमध्येच शक्ती असते। हुशार ससा। एका जंगलात एक सिंह राहत होता। तो नेहमी जंगलातल्या प्राण्यांची शिकार करून त्यांना खात असे। एके दिवशी जंगलातले सगळे प्राणी जमा झाले आणि आपापसात चर्चा करू लागले की जर सिंह अशीच शिकार करत राहिला तर जंगलात कोणी प्राणी उरणारच नाही। म्हणून मग त्यांनी ठरवलं की आपण सर्वांनी सिंहाकडे जाऊन त्याच्याशी बोलावं। दुसऱ्या दिवशी सगळे प्राणी सिंहाकडे गेले। त्यांनी सिंहाकडे आपली चिंता मांडली। त्यांनी सिंहाला समजावलं की रोज एक प्राणी सिंहाकडे स्वतःहून शिकार बनून येत जाईल। त्याप्रमाणे रोज एक प्राणी सिंहाकडे शिकार म्हणून जायला लागला। त्या दिवशी लहानग्या सशाची सिंहाकडे शिकार म्हणून जायची पाळी होती। ससा खूप हुशार होता। तो दुष्ट सिंहाला मारून टाकण्याची युक्ती शोधत होता। त्याने सिंहाला जाऊन सांगितलं, अहो महाराज, आपल्याकडे आज 6 प्राणी येणार होते, पण त्यातल्या 5 प्राण्यांना दुसऱ्या सिंहाने खाऊन टाकलं। सिंह म्हणाला, दुसरा सिंह कुठे आहे तो? चल दाखव मला। हुशार ससा सिंहाला घेऊन जवळच्या एका विहिरीवर गेला आणि सिंहाला विहिरीत डोकावून त्यांनी बघायला सांगितलं। सिंहाला विहिरीत आपलंच प्रतिबिंब दिसलं, पण तो सिंह मूर्खच होता। त्याला वाटलं की खरंच दुसरा सिंह आहे। तो म्हणाला, ए कोण आहेस तू? या जंगलाचा माझ्याशिवाय दुसरा कोणीही राजा नाही। मी तुला ठार मारेन। एवढं बोलून मूर्ख सिंहानं विहिरीत झेप घेतली आणि बुडून मरून गेला। हुशारीचं फळ नेहमी चांगलंच असतं। होडी। एकदा एक बेडूक, कोंबडीचं पिल्लू, उंदीर, एक मुंगी आणि एक भुंगा फिरायला निघाले। फिरता फिरता ते एका नदीजवळ आले। बेडूक म्हणाला, चला आपण नदीत पोहूया। आणि त्यांनी पाण्यात उडी मारली। तेव्हा कोंबडीचं पिल्लू बेडकाला म्हणालं, आम्हाला पोहता येत नाही। पिल्लू, उंदीर, मुंगी आणि भुंग्याला खूप वाईट वाटलं, पण मग त्यांनी विचार केला काहीतरी केलं पाहिजे। पिल्लानं एक मोठंसं पान आणलं, उंदरानं एक अक्रोडाचं टरफल, मुंगीनी काटकी आणि भुसा आणला, तर भुंग्यानी एक काळा दोरा आणला। सगळेजण कामाला झुंपले। त्यांनी टरफलात भुसा टाकून त्यात काटकी रोवली आणि त्याला एक पान बांधलं आणि एक
सुंदरशी होडी तयार झाली. ती होडी त्यांनी पाण्यात ढकलली आणि सगळेजण त्यात बसले. होडी पुढे जाऊ लागली. बेडकानं त्यांना पाहून हसण्यासाठी डोकं वर काढलं, पण होडी मात्र हळूहळू लांब जात होती. कोणालाही कधी कमी लेखू नये. निळा कोल्हा. एका जंगलात एक कोल्हा राहत होता. त्याला रोज काही शिकार मिळत नसे. एकदा तो भुकेला उपाशीपोटी जंगलात इकडे तिकडे भटकत होता, पण शिकार काही मिळाली नाही. शेवटी त्याने जवळच्या गावात जायचं ठरवले. जेव्हा तो गावात पोहोचला तेव्हा त्याला कुत्र्यांचं भुंकणं ऐकू आलं. बघतो तर काय, काही कुत्रे जोरात धावत त्याच्याच दिशेने येत आहेत. कोल्हा घाबरला. धावतच तो एका घरात घुसला. ते घर एका रंगाऱ्याचं होतं. धावताना कोल्हा एका निळा रंग भरलेल्या पिंपात पडला. सगळे कुत्रे निराश होऊन परत गेले. कुत्रे गेल्यानंतर निळा झालेला कोल्हा तिथून बाहेर पडला आणि जंगलाच्या दिशेने निघून गेला. जंगलातले सगळे प्राणी त्याला बघून घाबरले. अरे बापरे, हा कोण नवा प्राणी आहे बाबा? आत्ता कोल्ह्याच्या डोक्यात प्रकाश पडला की सगळे प्राणी त्याला बघून घाबरतायत. त्याने विचार केला, चला या गोष्टीचा आपण फायदा करून घेऊ. त्याने सगळ्या प्राण्यांना एकत्र बोलावलं आणि म्हणाला, प्रिय मित्रांनो, मला देवानं तुमचं रक्षण करायला पाठवलं आहे. मी तुमचा आणि या जंगलाचा राजा आहे. हे ऐकून सगळ्या प्राण्यांना आनंद झाला. सगळे प्राणी रोज त्याची सेवा करू लागले. त्याला भरपूर जेवण देऊ लागले. एक दिवस राजेसाहेब आपल्या दरबारात बसले होते. इतक्यात दुरून त्याला कोल्हेकुई ऐकू आली. खूप दिवसात त्याने असा आवाज ऐकला नव्हता. त्याला खूप आनंद झाला आणि आपण राजा आहोत हे विसरून तो पण जोर जोरात ओरडू लागला. आणि मग सगळ्या प्राण्यांना कळलं, अरे हा तर राजाच्या वेशातला लबाड कोल्हा आहे. त्याला पकडायला सगळे त्याच्या मागे धावले, पण त्याआधीच कोल्हा मात्र तिथून धूम पळून गेला. खोटा आवेश फार काळ टिकत नाही. 3 मासोळ्या. एका तलावात 3 मोठ्या मासोळ्या राहत होत्या. एक मासोळी खूप बुद्धिमान आणि नेहमी सावध असायची. दुसरी मासोळी चतुर आणि प्रसंगावधानी होती. तिसरी मासोळी मात्र नेहमी नशिबावर अवलंबून होती. एक दिवस बुद्धिमान मासोळी तलावात इकडे तिकडे मजेत फिरत असताना तिने 2 कोळ्यांचं बोलणं ऐकलं. एक कोळी दुसऱ्याला सांगत होता, या तलावात चांगले मासे आहेत. आपण उद्या इथे येऊ, खूप मासे पकडू आणि भरपूर पैसे कमवू. हे ऐकून ती दुसऱ्या मासोळ्यांकडे गेली आणि त्यांना सगळं बोलणं सांगितलं. तिनं सांगितलं, आपण इथून निघून जाऊ. पण प्रसंगावधानी मासोळी तिथून दुसरीकडे जायला तयारच नव्हती. ती म्हणाली, येऊ दे त्या कोळ्यांना, मी त्यांच्यापासून माझं रक्षण सहज करीन. तिसरी मासोळी म्हणाली, मी तर इथेच जन्मले, मी ही जागा सोडून कशी जाऊ? जे माझ्या नशिबात लिहिलं असेल तेच होईल. पहिली मासोळी ती जागा सोडून दूर निघून गेली. दुसऱ्या दिवशी कोळ्यांनी येऊन आपलं जाळं टाकलं. त्या ठिकाणी तलावात जे मासे होते ते सगळे जाळ्यात अडकले. प्रसंगावधानी मासोळी निपचित पडली आणि तिनं मरण्याचं नाटक केलं. कोळ्याने तिला मेलेली मासोळी समजून परत पाण्यात फेकून दिलं. नशिबावर भरोसा करणारी तिसरी मासोळी मात्र जोरजोरात उड्या मारायला लागली. तेव्हा कोळ्यांनी तिला मारून टाकलं. नेहमीच नशिबावर भरोसा ठेवू नये. माकड आणि मगर. एक माकड एका सफरचंदाच्या झाडावर मजेत राहत होतं. त्या झाडाजवळून एक नदी वाहत होती. एक दिवस त्या नदीतून एक मगर बाहेर आला. त्याला खूप भूक लागली होती. त्यांनी माकडाकडे सफरचंद मागितली. माकडाने त्याला काही फळं दिली. मगराने आनंदाने सफरचंद खाल्ली आणि नदी पलीकडे आपल्या बायकोला किती छान सफरचंद आहेत म्हणून सांगायला गेला. मगराची बायको खूप लालची होती. तिने विचार केला, सफरचंद एवढी चवदार असतील तर ती रोज खाणाऱ्या माकडाचं हृदय किती चवदार असेल. तिने तिच्या नवऱ्याला सांगितलं, जा त्या माकडाचं हृदय घेऊन ये. मगर विचारात पडला. तो माकडाकडे जाऊन म्हणाला, अरे माकड भाऊ, माझ्या बायकोनं तुला माझ्या घरी मेजवानीला बोलवलंय, चल ना माझ्या बरोबर. माकडाने ते आमंत्रण स्वीकारलं आणि मगरीच्या पाठीवर बसून तो त्याच्या घरी जायला निघाला. ते आता किनाऱ्यापासून खूप आत आले होते.
नदीच्या मध्यावर आल्यावर मगराला राहावलं नाही. त्याने माकडाला खरं काय ते सांगून टाकलं. पण माकड मोठं हुशार होतं. माकड लगेच मगराला म्हणालं, अरे मित्रा, मला आधीच का नाही सांगितलंस? मी तर माझं हृदय झाडावरच ठेवून आलोय, उड्या मारताना पडायला नको म्हणून. तू असं कर ना, मला परत त्या झाडाजवळ घेऊन चल, मी माझं हृदय तुला देऊन टाकतो. मगराला खरंच वाटलं. त्याने माकडाला परत झाडाजवळ नेलं. माकड टुणकन झाडावर चढलं आणि म्हणालं, अरे मित्रा, जा आणि तुझ्या बायकोला जाऊन सांग, तिचा नवरा या जगातला सगळ्यात मूर्ख प्राणी आहे. कधीही लोभीपणा करू नये. कावळा आणि साप. एका जंगलात एक मोठं झाड होतं. त्या झाडावर अनेक पक्ष्यांनी आपली घरटी बांधली होती. एकदा एक मोठा साप त्या झाडाजवळ आला आणि म्हणाला, वा, हे झाड माझं घर म्हणून छान आहे. तेव्हापासून साप त्या झाडावर राहू लागला. एके दिवशी सापाने त्या झाडावरच्या घरट्यात अंडी बघितली. तो म्हणाला, वा, काय मस्त नशीब आहे. मला आता जेवण शोधायचे कष्ट करायला नकोत. असं म्हणून त्यांनी सगळी अंडी खाऊन टाकली. संध्याकाळी कावळे घरट्याकडे परतले. बघतात तर काय, घरट्यात अंडी नाही. कावळा म्हणाला, त्या दुष्ट सापानेच आपली अंडी खाल्ली आहेत, पण आपण काहीच करू शकत नाही. कावळा आणि कावळी सापाला तिथून घालवण्याचा उपाय शोधू लागले. कावळा उडत उडत एका तळ्याजवळ गेला, जिथं राणी रोज आंघोळ करायला येत असे. राणीने किनाऱ्यावर काढून ठेवलेला हार कावळ्याने पळवून नेला आणि तो हार झाडावरच्या घरट्याजवळ नेऊन टाकला. राणीचे सेवक कावळ्याच्या मागे धावत धावत त्या झाडाजवळ आले. तेव्हा त्यांना तो हार सापडला आणि हाराजवळ साप पण दिसला. त्यांनी त्या सापाला मारून टाकलं आणि हार घेऊन ते परत निघून गेले. त्यामुळे कावळे आणि इतर पक्षी खुश झाले, कारण त्यांची अंडी आता सुरक्षित होती. प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा काही ना काही मार्ग हा असतोच. स्वामीनिष्ठ मुंगूस. एका गावात एक शेतकरी आपली बायको आणि तान्ह्या मुलासह राहत होता. एक दिवस काम संपवून घरी परत येताना त्याने आपल्याबरोबर एक लहानसं मुंगूस घरी आणलं. त्याने आपल्या बायकोला सांगितलं की आपल्या मुलाबरोबर आपण हे मुंगूसही पाळूया. एक दिवस शेतकऱ्याची बायको आपल्या बाळाला पाळण्यात झोपवून बाजारात जायला निघाली. तिने त्या मुंगुसाला आपल्या बाळावर लक्ष ठेवायला सांगितलं आणि ती नवऱ्याला सांगून बाजारात निघून गेली. लवकरच ती बाजारातून टोपली भरून सामान भाज्या घेऊन परतली. घरच्या अंगणात बघते तो काय, मुंगूस बसलेलं होतं आणि त्याच्या तोंडाला रक्त लागलं होतं. त्याबरोबर ती किंचाळली, अगं बाई, रक्त? तू माझ्या मुलाला ठार मारलंस? तिने सर्व शक्तीनिशी मुंगुसाला मारलं आणि धावत आत मुलाला बघायला गेली. आत मुलगा शांतपणे पाळण्यात झोपला होता आणि पाळण्याखाली जमिनीवर एक साप रक्तात मरून पडला होता. तेव्हा तिला कळलं की मुंगुसानी सापाला मारून तिच्या बाळाला वाचवलं होतं आणि ते रक्त सापाचं होतं. ती बाहेर येऊन मुंगुसाला म्हणाली, तू सापाला मारून माझ्या मुलाला वाचवलंस. पण मुंगुसाला काही ऐकू गेलं नाही, कारण ते बिचारं मरून गेलं होतं. शेतकऱ्याची बायको पश्चात्तापानं रडत बसली. अविचारानं कोणताही निर्णय घेऊ नये. कासव आणि हंस. कोणे एकेकाळी कासव आणि 2 हंस खूप चांगले मित्र होते. त्या वर्षी पाऊस न पडल्यामुळे सगळीकडे दुष्काळ पडला होता. पाणी आटू लागलं. कित्येक प्राणी पाण्याशिवाय मरू लागले. पक्षी पाण्याच्या शोधात दुसरीकडे जाऊ लागले. हंसांनाही संकटाची चाहूल लागली, म्हणून त्यांनी ठरवलं की आपणही इथून निघून जाऊया. जाण्याची गोष्ट त्यांनी आपला मित्र कासवाला सांगितली. कासवाने विचारलं, तुम्ही मला सोडून का चालले आहात? मी तुमचा मित्र नाहीये का? तेव्हा हंसांनी विचारलं, पण मग आम्ही तुझी कशी मदत करू शकतो? मग कासव म्हणाला, तुम्ही एक लांब काठी आणा बरं. त्या काठीची दोन्ही टोकं तुम्ही आपल्या चोचीमध्ये पकडा आणि मी मधोमध काठी तोंडात पकडून लटकत राहीन आणि मग आपण तिघही इथून उडून दूर निघून जाऊ. हंसांनी कासवाचं म्हणणं मानलं. हंस म्हणाला, पण जाताना काही बोलू नकोस, अजिबात तोंड उघडू नकोस. कासव म्हणालं, मी असा मूर्खपणा कसा करीन? अशा प्रकारे तिघेही उडत दूर जाऊ लागले. खूप लांब जाऊ लागले.
डोंगर शेतं पार करून ते शहरात पोहोचले. शहरातील लोक कासव आणि हंसांना आश्चर्याने बघू लागले. त्यांना बघून आरडाओरडा करू लागले. पण कासवाला त्यांचं ओरडणं मात्र आवडलं नाही. कासवाने त्यांच्यावर ओरडण्यासाठी तोंड उघडलं आणि मग काय, बिच्चारं उंचावरून खाली पडून मरून गेलं. व्यर्थ अभिमानाने नेहमीच नुकसान होतं. बुद्धिमान वृद्ध पक्षी. एका जंगलात एक मोठं झाड होतं. त्या झाडावर जंगली कबुतरांचा एक थवा राहत होता. त्यांच्यात एक वृद्ध पण बुद्धिमान पक्षी होता. एक दिवस त्याने झाडाखाली लहान वेल पाहिली. तो म्हणाला, मित्रांनो, ती लहानशी वेल पाहिलीत का? आपल्याला आजच ती वेल उपटून काढून टाकली पाहिजे, नाहीतर नंतर त्यामुळे आपल्यावर संकट ओढवू शकेल. या वेलीवरून कोणीही सहज झाडावर चढू शकेल. पण बाकीचे पक्षी निष्काळजी होते. त्यांनी वृद्ध पक्षाचं बोलणंच ऐकलं नाही. त्यांना संकटाचं महत्त्व पटलंच नाही. लवकरच वेल वाढू लागली आणि चांगली लांब लचक जाड झाली. झाडाला वेटोळे घालत वर 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 चढू लागली. एक दिवस जेव्हा सर्व पक्षी दाणे चरायला गेले, तेव्हा एक शिकारी तिकडे आला. जंगली कबुतरांच्या थव्याला पकडायला त्यानं जाळं पसरायला सुरुवात केली. संध्याकाळी सगळे पक्षी झाडावर परत आले, परंतु त्यांना जाळं दिसलंच नाही. सगळे पक्षी जाळ्यात अडकले. ते रडायला लागले आणि वृद्ध पक्षाला सुटकेचा उपाय विचारू लागले. तेव्हा वृद्ध पक्षी म्हणाला, मित्रांनो, सकाळी जेव्हा शिकारी येईल तेव्हा आपण सगळे मेल्याचं नाटक करूया. मेलेल्या पक्ष्यांचा शिकार याला काही उपयोग नाही. तो आपल्याला जाळ्यातून काढून फेकून देईल की मग आपण एकदम उडून जाऊया. दुसऱ्या दिवशी शिकारी आला. सगळ्या पक्ष्यांनी मेल्याचं नाटक केलं. शिकाऱ्याने सर्व पक्षी काढून फेकून दिले. एकदम सगळे पक्षी उडून गेले. नेहमी मोठ्या माणसांचं बोलणं ऐकावं. एकतेची शक्ती. एका शेतात शेतकरी दाणे वाळवत असे. तिथे रोज एक कबुतरांचा थवा दाणे टिपायला यायचा. पोटभर दाणे खाल्ल्यावर ते आपल्या घरट्यात परतायचे. एका फासे पारध्याचे त्यांच्याकडे लक्ष होतच. त्याने कबुतरांना पकडायचे ठरवले. रोजच्या प्रमाणे कबुतरे दाणे खायला आली. मोठ्या मजेत दाणे टिपत असताना अचानक एक मोठे जाळे त्यांच्यावर येऊन पडले. सगळी कबुतरे जाळ्यात सापडली. सगळे पक्षी घाबरले आणि ते मोठमोठ्याने ओरडू लागले, "ए, आपण तर अडकलो, आता काय करायचं?" पण त्यांचा राजा मोठा हुशार होता. एक युक्ती आहे, पण आपल्याला एकजूट व्हावं लागेल. आपण सगळे एकदम या जाळ्यासकट उडून जाऊया. राजाने सांगितल्याप्रमाणे सगळे पक्षी जोर लावून जाळ्यासकट उडाले. जाळे घेऊन ते त्यांच्या मित्राकडे उंदराकडे आले. आम्हाला मदत कर मित्रा, तुझ्या दातांनी हे जाळे तोडून आम्हाला सोडव. अरे घाबरू नका मित्रांनो, मी आहे ना. उंदराने जाळे तोडून सगळ्यांना मुक्त केले. सगळ्यांना वाचवल्याबद्दल ते उंदराचे ऋणी झाले. उंदराचे आभार मानून जोरात पंख फडफडवत सगळी कबुतरे आकाशात आनंदाने उडाली. एकजुटीतच शक्ती असते. बोलणारी गुहा. एका घनदाट जंगलात एक सिंह राहत होता. नेहमीप्रमाणे तो शिकार करायला निघाला, पण शिकार काही मिळाली नाही. फिरत फिरत तो एका गुहेजवळ आला आणि रात्री एखादा प्राणी इथे विसाव्याला येईल या आशेत आत शिरला. ती गुहा एका कोल्ह्याची होती. काही वेळाने कोल्हा तेथे आला आणि त्याने सिंहाच्या पावलांच्या खुणा बघितल्या. सिंहाच्या पाऊल खुणा. सिंह महाराज माझी शिकार करायला आत बसले तर. हुशार कोल्ह्याने एक युक्ती केली. कशी आहेस का बाई गुहा? कोणीच उत्तर दिले नाही. सिंह गप्पच बसला. हुशार कोल्ह्याला माहित होतं की सिंह आतच आहे. अगं गुहा, रोज माझ्याशी बोलतेस, आज काय झालं तुला? जर मी या कोल्ह्याला उत्तर दिलं तर तो आत येईल आणि मला मेजवानी मिळेल. अरे कसं आहेस कोल्होबा? अरे मूर्खा, गुहा कधी बोलते का? आता बस बोंबलत.
आणि कोल्हा तिथून पळून गेला. अरे रे, कोल्होबा तर पळाला आणि मी तरी किती मूर्ख. मूर्खपणाचे शून्य फळ. करकोचा आणि खेकडा. कोणे एकेकाळी एका माशाने गच्च भरलेल्या तळ्याजवळ एक करकोचा राहायचा. रोज तळ्यातले मासे खात तो आनंदाने राहत होता. अशीच वर्षे गेली. करकोचा आता म्हातारा झाला होता. त्याला पूर्वीसारखे मासे पकडता येईनात. मग त्याने एक युक्ती केली. दुःखी चेहरा करून तो अगदी स्वस्थ बसला. जवळून जाणारे मासे सुद्धा पकडायचा प्रयत्न केला नाही. एका खेकड्याने त्याला असे उदास पाहिले आणि तो करकोच्याकडे गेला. काय भाऊ, इथे उदास का? मासे खाणं सोडलं की काय? अरे खेकडे भाऊ, आत्ताच मी ऐकलं की काही माणसं हे तळे माती टाकून बुजवणार आहेत. इथले राहणारे सगळे मरणार. हे ऐकताच तळ्यात एकच खळबळ उडाली. अरे देवा, हे तर फार भयंकर आहे. आता तूच सांग, यातून कसा मार्ग काढायचा? मी तर असा म्हातारा, पण मी तुम्हाला नक्कीच मदत करीन. इथून जवळच एक मोठं खोल तळ आहे. मी तुम्हाला तिथेच घेऊन जातो. आता करकोचा अगदी खुश झाला. आता तो आपल्या चोचीत एक एक मासा घेऊन जायला लागला. पण तो दुष्ट करकोचा एका मोठ्या दगडावर नेऊन माशांना खाऊन टाकायचा. त्या दिवशी खेकड्याची पाळी होती. आता मात्र करकोच्याच्या मानेला मिठी मारून खेकडा त्याच्या बरोबर निघाला. पण वाटेत तळे काही दिसेना. त्याऐवजी इकडे तिकडे माशांचे सांगाडे पडलेले दिसले. आणि मग त्याला करकोच्याचा कावा समजला. त्याने आपल्या सर्व शक्तीनिशी करकोच्याच्या मानेला कडकडून चावा घेतला आणि त्याला मारून टाकले. शत्रूवर कधीही विश्वास ठेवू नये. उंदरीण झाली पुन्हा उंदरीण. गंगेकाठी अनेक साधू राहत होते. त्यांचे गुरु एक महान साधू होते. एके दिवशी गंगेकाठी प्रार्थना म्हणत असताना एक पिटुकली उंदरीण त्यांच्या समोर आली. साधूचे लक्ष उंदरिणीकडे गेले. तिचा धीटपणा पाहून त्यांना आश्चर्य वाटले. किती गोड आहे ही. मी हिला माझ्या घरी घेऊन जातो. आपल्या आध्यात्मिक शक्तीने त्याने उंदरीचे रूपांतर एका सुंदर मुलीत केले. मग त्यांनी तिला आपल्या घरी बायकोकडे सोपवले. आजपासून ही आपली मुलगी. तिला प्रेमाने वाढव. अनेक वर्ष लोटली आणि आता ती मुलगी एक सुंदर तरुणी झाली होती. साधू आणि त्याच्या बायकोने विचार केला की आता हिच्या लग्नासाठी योग्य तो वर शोधला पाहिजे. आपल्या मुलीचं लग्न जगातल्या सर्वात श्रेष्ठ व्यक्तीशी झालं पाहिजे. मला वाटतं की आपण सूर्यालाच मागणी घालूया. साधूने आपल्या शक्तीने सूर्याला खाली बोलवले व आपल्या मुलीशी लग्न करायला सांगितले. सूर्य लग्नाला तयार झाला. नको बाबा, मी याच्याशी लग्न नाही करणार. तो किती गरम आहे. दुसरा चांगला वर शोधा. साधू निराश झाला. तुमच्या मुलीचे ढगाशी लग्न लावा. तो अगदी थंड आहे. मग साधूने ढगाला बोलवले आणि आपल्या मुलीशी लग्न करायला सांगितले. पण मुलगी काही तयार होईना. मी याच्याशी लग्न नाही करणार. तो किती काळा आणि उदास आहे. दुसऱ्यावर शोधा ना बाबा. तुम्ही डोंगराला विचारा. तो तर माझ्यापेक्षा मोठा आणि शक्तिमान आहे. आता साधूने डोंगराला बोलवले आणि आपल्या मुलीशी लग्न करायला सांगितले. पण यावेळी ही मुलीने नकार दिला. नको बाबा, तो खूपच उंच आणि ओबडधोबड आहे. मला नको हा नवरा. उंदीर माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मी मोठा आणि शक्तिमान आहे खरा, पण उंदीर मलाही पोखरतो, बिळे करतो. मुलीने उंदराला पाहिल्यावर आनंदाने उडीच मारली. साधूने क्षणभर विचार केला आणि आपल्या शक्तीने मुलीचे रूपांतर पुन्हा उंदरात केले. लवकरच दोघांचे लग्न झाले आणि ती सुखात नांदू लागली. जन्मजात स्वभाव कधीही बदलता येत नाही. 4 ज्ञानी. एका गावात 4 मित्र राहत होते. त्यातील 3 खूप शिकलेले होते, पण चौथा मात्र अशिक्षित होता. त्यांची अगदी घनिष्ठ मैत्री होती. चौघेही नेहमी एकत्रच असत. काही वेळा 3 जण आपल्या अशिक्षित मित्राची खिल्ली उडवत असत.
एक दिवस त्यांनी विचार केला की आपल्या ज्ञानाचा उपयोग करून आपण पैसे मिळवले पाहिजेत. ते चौघेही शहराकडे निघाले. रस्ता जंगलातला होता. वाटेत एके ठिकाणी त्यांना एका मेलेल्या जनावराची हाडे आणि सापळा दिसला. त्यांनी विचार केला की आपल्या ज्ञानाची परीक्षा घेण्याची ही चांगली संधी आहे. मी ही हाडे एकत्र जोडू शकतो. मी याला कातडी घालून रक्त आणि मांस बनवतो. मी या प्राण्याला जिवंत करू शकतो. त्या तिघांनी तो प्राणी तयार करायचे काम सुरू केले. बापरे, अरे हा तर सिंह आहे. अरे याला जिवंत करू नका. पण तिसरा काही ऐकायला तयारच नव्हता. त्यालाही त्याचे ज्ञान दाखवायचेच होते ना. अरे नको, थांब. चौथा मित्र पटकन जवळच्या झाडावर चढला. तिसऱ्याने सिंहाला जिवंत केल्याबरोबर त्याने एका झेपेत त्या तिघांना ठार केले. सिंह निघून गेल्यावर चौथा मित्र सुरक्षित आपल्या घरी गेला. शिक्षणाबरोबर शहाणपणही आवश्यक आहे. मुंगीची कृतज्ञता. एक दिवस एक पिटुकली मुंगी झाडावर चढत होती. अचानक जोराचा वारा आला आणि त्यामुळे ती उडून जवळून वाहणाऱ्या नदीत पडली. बिचारी मुंगी जीवाच्या आकांताने त्या थंड पाण्यातून काठावर येण्याचा प्रयत्न करू लागली. झाडाच्या फांदीवर बसलेल्या कबुतराने मुंगीला बुडताना पाहिले. बिचारी मुंगी, तिला मदत केली पाहिजे. मग त्याने झाडाचे एक पान तोडून पाण्यात मुंगीजवळ टाकले. त्या पानावर चढून मुंगी सुखरूप किनाऱ्यावर आली. नंतर झाडावर चढून मुंगी कबुतराकडे आली. धन्यवाद मित्रा, तू आज माझा जीव वाचवलास. मी तुझे उपकार कधीही विसरणार नाही. एक दिवस मी नक्कीच याची परतफेड करीन. ही पिटुकली मुंगी मला काय मदत करणार. मग दोघेही तिथून निघून गेले. काही दिवसांनंतर एके दिवशी दुपारी मुंगी आपले अन्न घेऊन घरी जात होती. अचानक तिच्या समोर दोन पाय आले. वर पाहिले तर काय, शिकारी उभा होता. त्याने झाडाकडे धनुष्यबाण रोखला होता. त्याचा रोख कबुतराकडे होता. हे पाहून मुंगीला धक्काच बसला. तिने लगेच निर्णय घेतला. सर्व शक्तीनिशी त्याच्या पायाला कडकडून तिने चावा घेतला. शिकाऱ्याचा नेम चुकला आणि तो आवाज ऐकून कबूतरही पटकन उडून गेले. अशा रीतीने हुशार मुंगीने उपकाराची परतफेड केली. कोणालाही कमी लेखू नये. राजा आणि महान हरिण. एक दिवस राजा आपल्या सरदारांबरोबर जंगलात शिकारीला गेला. अचानक एक सुंदर हरिण त्यांच्या समोर आले. सोनेरी रंगाच्या त्या सुंदर हरणाची शिंगे लांब होती. ते पाहून राजा आश्चर्यचकित झाला. मग तो सरदारांना म्हणाला, थांब, या सुंदर प्राण्याची शिकार मीच स्वतः करणार. त्याने वळून हरिणावर बाण सोडला. पण त्याचा नेम चुकला आणि हरिण सावध होऊन जंगलात पळून गेले. इथेच थांबा, मी त्या हरणाचा पाठलाग करून त्याला ठार मारणारच. जसजसे हरिण दाट जंगलात पळत होते तसे तसे राजाला त्याचा पाठलाग करणे कठीण जात होते. अचानक राजाला आपल्या पायाखाली काहीतरी मऊ आणि चिकट जाणवले. बघतो तर दलदल होती. राजा त्या दलदलीत रुतत चालला होता. वाचवा, वाचवा. त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला, पण त्याचे सारे सरदार खूप दूर होते. पण हरिणाने राजाचे ओरडणे ऐकले. राजाजवळ येऊन त्याने आपली शिंगे पुढे केली. राजा, माझ्या शिंगांना घट्ट पकड, मी तुला दलदलीतून बाहेर काढतो. राजाने शिंगांना पकडले आणि लवकरच हरणाने त्याला बाहेर काढले. हरणाने त्याला जवळच्या तळ्यावर स्वच्छ होण्यास नेले आणि त्याला लगेचच सरदारांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर राजाने कधीही शिकार केली नाही. संकटात सापडलेल्या कोणालाही मदत करावी. हुशार बैल. कोणे एकेकाळी एका शेतकऱ्याकडे एक बैल होता. तो सर्व शेतीची कामे करत असे. पण बैल म्हातारा झाल्यावर शेतकऱ्याने त्याला जंगलात सोडून दिले. बैल म्हातारा मात्र हुशार होता. तो भरपूर गवत असलेली जागा राहायला शोधत होता. लवकरच त्याला एका तळ्याकाठी एक गुहा सापडली. तिथे आजूबाजूला छान हिरवेगार गवत आणि झाडे झुडपे होती.
बैल त्या तळ्याकाठी मोठ्या मजेत राहू लागला. एके दिवशी त्याने पाहिले की एक सिंह त्याच्या गुहेकडेच येत होता, पण तो घाबरला नाही. पटकन विचार करून त्याने एक युक्ती केली. गुहेत डोकावून तो मोठ्याने म्हणाला, अगं ऐकलंस का, आज आपल्या मुलांना मोठी मेजवानी आहे. एक सिंह इकडेच येतोय. शांत बस, नाही तर तो घाबरून पळून जाईल. तो जवळ आला रे आला की मी त्याला शिंगावर घेऊन आत खेचेन. बापरे, हा तो फार भयानक प्राणी दिसतोय. प्राण वाचवायला इथून पळून गेलेलंच बरं. अरे थांबा महाराज, काय झालं? मग सिंहाने त्याला सारी हकीकत सांगितली. हसतोयस काय रे? त्याने तुम्हाला फसवलं. काय काय बोलतोस तू? महाराज, तुम्ही ज्याला घाबरताय तो तर एक सामान्य बैल आहे. तुमच्यासाठी चमचमीत जेवण. चला, मी तुम्हाला दाखवतो. हा, कदाचित हा खरं बोलत असेल, पण तो प्राणी विश्वास ठेवावा का? घाबरू नका महाराज, आपण आपल्या शेपट्या बांधूया. मी पुढे होतो, म्हणजे त्याने हल्ला केला तरी माझ्यावर करेल. हे ऐकून सिंहाला जरा धीर आला. त्याने कोल्ह्याच्या शेपटीला आपली शेपटी बांधली आणि ते गुहेकडे निघाले. आता सिंहाबरोबर कोल्ह्याला बघून बैलाला समजले की याने सिंहाला खरं काय ते सांगितले असणार. पण तो चतुरपणे कोल्ह्याला म्हणाला, अरे कोल्ह्या, मी तुला 2 सिंह आणायला सांगितले होते आणि तू तर फक्त एकच आणलास. माझं अर्ध कुटुंब काय उपाशी राहणार? अरे बापरे, चला पळूया इथून. पळा पळा. घाबरलेला सिंह पळत सुटला आणि शेपटी बांधल्यामुळे कोल्हाही त्याच्या मागे फरफटत गेला. अशा प्रकारे आपल्या बुद्धीचा वापर करून बैलाने आपले प्राण वाचवले. प्रसंगावधान सर्वात महत्वाचे असते. घोडा आणि गाढव. एका धोब्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते. एक दिवस तो दोघांना बरोबर घेऊन बाजारात चालला होता. खूप गरमीचे दिवस होते. धोब्याने गाढवाच्या पाठीवर मोठे कपड्यांचे ओझे लादले होते, पण घोड्याच्या पाठीवर मात्र काहीच नव्हते. हे फारच जड आहे, मला नीट चालता येत नाही. घोडे भाऊ, हे ओझं फारच जड आहे रे, थोडस घेतोस का? मी का घेऊ? मी काय ओझे वाहणारा वाटलो का तुला? गाढवाला फार वाईट वाटले, पण बिचारा तसाच रडत खडत चालू लागला. पण त्या जड ओझ्याने शेवटी तो खाली कोसळलाच. अरे रे, ओझे फारच झाले वाटतं. धोब्याने गाढवाला थोडे पाणी पाजले आणि सारे ओझे आता घोड्याच्या पाठीवर लादले. ओझे खरंच खूप जड होते. मी या गाढवाचे म्हणणे ऐकून त्याचे अर्धे ओझे आधीच घ्यायला हवे होते. आता मला हे सगळे ओझे एकट्यालाच बाजारापर्यंत न्यावे लागणार. नेहमी दुसऱ्यांना मदत करावी. जादूची छडी. एकदा एका जंगलात एक आळशी ससा राहत होता. एक दिवस झाडाखाली बसला असताना त्याला जवळच एक छडी मिळाली. ती छडी तो जमिनीवर आपटू लागला. मला खूप गाजरं मिळाली तर. आणि काय आश्चर्य, अचानक त्याच्या समोर गाजरांचा एक ढिगच आला. हे काय, माझा तर विश्वासच बसत नाहीये. ही छडी जादूची असणार, जरा खात्री करून घेऊ. ए छडी, मला कोवळं गवत दे. आणि लगेचच तिथे कोवळं गवत हजर झालं. मला जादूची छडी मिळाली. वाव! आता त्याला खात्रीच पटली की छडी जादूचीच होती. त्या दिवसानंतर ससा फक्त खाऊ लागला आणि झोपा काढू लागला. एक दिवस असाच मजेत झोपला असताना अचानक तिथे एक सिंह आला. सिंह? पण माझ्याकडे जादूची छडी आहे. हे छडी, मला सिंह कर आणि त्या सिंहाला ससा कर. आणि लगेच त्याचे रूपांतर सिंहात झाले. आता तर तो अगदी न घाबरता मजेत राहू लागला. पण कोल्ह्याची मात्र पंचायत झाली. सिंहाची शिकार थांबली आणि मला उपाशी राहावं लागतंय. आता मला जवळच्या जंगलात जाऊन दुसऱ्या सिंहाला बोलावं लागणार. कोल्ह्याबरोबर दुसरा सिंह आला. आता त्या खऱ्या सिंहाला पाहून सिंह झालेला ससा मात्र घाबरला. त्याला काही खऱ्या सिंहासारखे लढता येत नव्हते. आता त्याला देवाच्या करणीची महती पटली. सिंहाचे बाह्य रूप घेऊन मी काही त्याची हिंमत आणू शकत नाही.
हे छडी, मला पुन्हा ससाच कर. आणि त्यानंतर तो सिंहाच्या गुहेतून कायमचा निघून गेला. रूप बदलून मन बदलता येत नाही. पेबल्स मराठी.